नमस्कार मित्रांनो. पारू पुढील भागामध्ये अनुष्काला विचारत असतात. अनुष्का म्हणते, मला काही विचारू नका. आदित्य म्हणतो, तू एवढा मोठा गोंधळ करायचा आणि आम्ही तुला काहीच विचारायचं नाही. अनुष्का म्हणते, मी काही सांगू शकत नाही मॅम, मला माफ करा. आता आदित्य खूप ओरडत असतो. पारू म्हणते, दिव्याई यांना बघितलंय मी. आईला मोठ्याने ओरडते, पारू तू गप्प राहा, एक शब्द बोलायचा नाही. अनुष्का जायला लागते. आईला म्हणते, अनुष्का थांब, तू काही न सांगता तसंच जाणार आहे. अनुष्का म्हणते, मॅम नको, राहू द्या ना. आईला म्हणते, ह्या लोकांनी तुझ्यावर एवढे शिंतोडे उडावले आणि तू काही नाही बोलणार. श्रीकांत, आपल्या मुलांना आता पंख फुटली आहेत. आणि काय गे पारू, तुला अनुष्का सांगत होती ना, शांत बस शांत बस, का नाही बसलीस? आदित्य म्हणतो, काय बोलतेस पारू, का शांत बसेल? अनुष्का एवढी मोठी गोष्ट करेल आणि तू पारूला सांगते शांत बसायला? तू विसरली की काय? दिशाने या घरात येऊन काय गोंधळ घातला होता ते पुन्हा नको व्हायला. सांग अनुष्का, ज्या गुंडाने पारूच्या तोंडावर शाई फेकली त्याला तू का सोडवलंस? त्या गुंडानं तू का पैसे दिले? अनुष्का म्हणते, मॅम जाऊ द्या ना, पाहिजे तर मी माफी मागते, मला माफ करा. आईला म्हणते, त्या गुंडांना माझ्या सांगण्यावरून अनुष्काने पैसे दिले. आता सगळे शॉक होतात. श्रीकांत म्हणतो, आईल्या तू का केलंस असं? ती कारण आदित्याने ज्या मारामाऱ्या केल्या होत्या त्यामध्ये एक गुंड क्रिटिकल झाला आणि त्याची पोलीस केस झाली आणि भर शूटिंगमध्ये पोलीस येणार होते आणि आदित्याला घेऊन जाणार होते. पण अनुष्कामुळे आदित्य वाचला. अनुष्का मनात म्हणते, पारू तुला काय वाटलं? मी तुला बघितलं नाही? मी गुंडांना पैसे दिले त्यावेळेस तू माझा पाठलाग करत होतीस. अनुष्का पारूला बघते आणि आयल्याच्या रूममध्ये जाते आणि म्हणते, मॅम खूप मोठा प्रॉब्लेम झाला. आईला म्हणते, अनुष्का काय झालं? ती म्हणते, मॅम पारूसाठी आदित्यने खूप मारामाऱ्या केल्या आणि त्यामध्ये एक गुंड क्रिटिकल झाला आणि त्यांनी पोलीस केस केली. शूटिंग चालू असताना पोलीस येणार होते आदित्याला पकडायला, पण मी सगळं बाहेरच्या बाहेर सॉल्व केलं. त्या गुंडांना पैसे दिले आणि पोलीस स्टेशनमधून सोडवलं. पण मॅम मला माफ करा, हे करत असताना मी तुम्हाला नाही विचारलं कारण मला काही सुचलंच नाही. आईला म्हणते, अनुष्का तू जे केलं ते योग्यच केलं. आईला म्हणते, कळलं का पारू, प्रत्येक गोष्टी सांगायच्या नसतात आणि यापुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची. अनुष्का ही किर्लोस्करांची होणारी मोठी सून आहे आणि तुझी मोठी मालकीन, त्यामुळे तिला मान मिळालंच पाहिजे. यापुढे अनुष्काबद्दल तू एक शब्दही तोंडातून काढणार नाही. आम्ही तुला ह्या घरात मान दिला याचा अर्थ असा नाही तू आमच्या सुनावर बोट उठवशील आणि ह्या घरामध्ये अनुष्काबद्दल कुणी काही बोलणार नाही, हे सगळ्यांनीच लक्षात ठेवायचं. पारू घरी जाते. मारुती म्हणतो, आलीस? तुला गावाकडं पाठवत होतो ना, तेच बरं होतं. पारू म्हणते, बा ऐकून तर घे. मारुती म्हणतो, काय ऐकायचं तुझं? अगं पोरगी झाली होती तेव्हा तुझ्या आईला किती आनंद झाला. ती म्हणली आपल्या घरी लक्ष्मी आली, पण आता असं वाटतं तू उगाचच जन्माला आली. आता मारुती पारूवर धावून धावून जातो आणि खूप काही बोलतो. नंतर काठी घेतो आणि जोरजोरात मारायला लागतो. तेवढ्यात प्रीतम आणि प्रिया येतात. प्रीतम काठी ओढत म्हणतो, मारुती मामा हे काय करताय? अहो पारूचं काय म्हणणे हे तुम्ही ऐकून घेतलं का? जर खरंच अनुष्का दिशासारखी असती तर काय केलं असतं? तिचा उद्देश काय होता? किर्लोस्कर घराला वाचवायचा. पण मारुती पारूला म्हणतो, तू लायकीत राहायचा, तू नोकर आहेस आणि नोकरासारखंच राहायचं. प्रीतम मारुतीला खूप समजायचा प्रयत्न करतो पण मारुती काय ऐकत नाही. आता प्रीतम आणि प्रिया पारूला घेऊन जातात. पारू किचनमध्ये जाते. तिला आठवत असतं मारुतीने तिला मारलेलं आणि तिच्या अंगावरचे ओळ. सावित्री म्हणते, पारू हे काय झालं? तुझ्या अंगावर ओळ? ती नाही सावित्री आत्या, त्याला काय होतं, बाने मारलं म्हणून. बा जसं प्रेम करू शकतो तसं मारू पण शकतो. सावित्री म्हणते, पारू बाळा तुझी काहीच चूक नाही आहे. पारू म्हणते, जाऊ दे ना सावित्री आत्या, माझं जे काम आहे ते मी करणार. बाहेर सगळे जेवायला वाट बघतायत, चला आपण तयारी करूया. अनुष्का रूममध्ये आवरत असते. तेवढ्यात फोन येतो. ती म्हणते, दिशा. हॅलो दिशा. दिशा म्हणते, विसरली की काय? कुठल्या कामासाठी किर्लोस्करांच्या घरी गेली? असं तर नाही ना तुला किर्लोस्कर घर आवडायला लागलं? अनुष्का म्हणते, दिशा समजून घे, आज मी थोड्यावरून वाचले. दिशा म्हणते, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. तेवढ्यात एक मेड येते आणि म्हणते, मॅडम तुम्हाला बोलवलं आहे. अनुष्का फोन ठेवून म्हणते, आज थोडक्यावरून वाचले, सावध राहायला पाहिजे.
असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.